जायचंय बसच जेव्हा एका शाळा फक्त काय शाळेचं नाव सांग बाळा, शाळेचं नाव. कुठे आहे रे? प्रदर्शनी दाखवण्याकरता आलेल्या शाळेच्या सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांनी ही काळजी घ्यायची की त्यांचे विद्यार्थी त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांना प्रत्येक स्टॉलवर प्रयोग दाखवल्यानंतर त्यांच्या सोबत अडचण असल्यास या प्रदर्शनीमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक उपलब्ध आहे. कोणालाही पाणी अथवा कुठलीही आवश्यकता भासल्यास त्वरित देखा सर वीडियो अच्छा था, कल देखा सर. पूरे भी डाले आपने, वो भी देखा था. जितना हो सकेगा वो पूरा डालूंगा सर. सर सर्किट क्लास आप इंस्टाग्राम पे भी हो क्या? नहीं, सिर्फ यूट्यूब पे. कितने सब्सक्राइबर? 2,000. हाँ 2,000 उसके पास दिया वो. हाँ वो दिया वो नहीं, पर इंस्टाग्राम सर छोड़ोगा? सर छोड़ो क्या? एक स्कूल कंप्लीट. एक टीचर मागे रहा, एक टीचर मागे रहा. हाँ सर, हाँ सर बोलिए. अमरावती.
साइंस एग्जीबिशन क्या किया। मैं संडे को आके कॉल करूँगा। कुठली शाळा बाळ? कुठे आली? ॲड्रेस सांग शाळेचा ॲड्रेस. शाळेचं नाव काय? कुठे? श्यामनगर काँग्रेस नगर. कैसे सर? SS 41 ला या. येतो मी आता. गर्ल्स मेरा नहीं लास्ट हो गया वो टीचर है वहाँ पे बताएंगे लास्ट. सिंगल लाईन करायची आता इथनं. ओके चला जा. इंग्लिश में प्लास्टिक है. बैग लाओ. है ना ये ओपन देखते क्या करते 2 मिनट. जैसे कि बहुत बार अपन बाहर गाँव रहते या फिर आउट ऑफ स्टेशन रहते तो अपने झाड़ों को पानी मिलता नहीं, अपने खेतों को पानी मिलता नहीं. तो हमारा एक ऐसा मॉडल है जिसके थ्रू अपन मोबाइल के थ्रू अपने झाड़ों को पानी दे सकते हैं, खेतों को पानी दे सकते हैं. इसकी रेंज है 20 किलोमीटर, 20 to 25 किलोमीटर. जैसे अपन स्विच दबाएंगे वैसे अपने झाड़ों को पानी जाएगा, और जैसे अपन स्विच बंद करेंगे वैसे पानी बंद हो जाएगा. और झाड़ों को ज़्यादा पानी नहीं होना चाहिए या फिर कम पानी नहीं होना चाहिए, इसलिए अपन ने इधर मॉइस्चर सेंसर लगाया जो कि अपने सॉइल में कितना मॉइस्चर है वो कैलकुलेट करेगा. थैंक यू. काय नाव तुझं? अर्णव गावंडे. कसं सुचलं तुला हे? एक वेळ मी बाहेरगावी होतो तर आमच्या झाडांना वगैरे पाणी नव्हतं मिळत, म्हणजे कुठे? तेलंगणाला. तर माझ्या झाडांना वगैरे पाणी नव्हतं मिळलं आणि शेताला पण पाणी नव्हतं. तर त्यासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण असं काही बनवू शकतो. त्यासाठी आम्ही कसं मॉडेल बनवलं. किती खर्च आला असेल? आम्ही मला सध्या हे बनवायला 850 लागले. काय काय केलेलं आहे? यामध्ये आम्ही ESP8266 इन्व्हॉल्व केलं आहे, जे आपल्याला प्रोग्रामिंग द्यावं लागते C++ लँग्वेजमध्ये. ते आम्ही प्रोग्रामिंग केली. त्यामध्ये हे असं इम्पॉर्टंट आहे की जो आपल्या याला पूर्णला कमांड देते किंवा त्याला काय काम करायचं आहे, हर एक पार्टला काय काय काम करायचं आहे. ते हे ब्रेडबोर्ड आहे. ब्रेडबोर्ड सगळे पार्ट्स एकत्र जोडतो. हे लिक्विड क्रिस्टल LCD डिस्प्ले आहे. हे डिस्प्ले आपल्याला दाखवत आहे मॉइश्चर किती आपल्या सॉईलमध्ये आणि मोटर ऑन आहे की ऑफ आहे. हे रिले मॉड्यूल आहे. रिले मॉड्यूल आपली बॅटरी आणि वॉटर पंपचा कनेक्शन पूर्ण जोडतो जेव्हा आपण हे स्विच दाबणार. तर असं आमचं हे मॉडेल आहे. आणि इथे जम्पर वायर्स आहेत जे नॉन सोल्डरिंग वायर पण आपण त्याला म्हणू शकतो. समजलं काय
फायदा भेटणार. आणि समाजाला हे फायदा भेटतो, आपलं जे वॉटर कन्झर्वेशन होते म्हणजे वॉटर वाचते, एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स आहेत त्याचे खूप सारे, की जसं झाडांना वगैरे पाणी मिळतं तर आपलं एन्व्हायरमेंट पण चांगलं राहणार, क्लीन राहणार. आणि प्रोजेक्ट एक खूप पोर्टेबल आणि कम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे छोटं पण आहे आपलं खूप, आणि टाईम आणि एफर्ट पण वाचतात. आपल्याला झाडांना जाऊन पाणी नाही द्यावं लागेल आणि टाईम वाचता आहे. फक्त एक बटन दाबलं झाडांना पाणी चाललं जाणार. हां, थँक्यू. आता दिसेल ना आम्हाला. अपलोड करायला नमस्कार. आता आपला भारत देश कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बैलबंडी चढावरती चढताना आणि चढावरून उतरताना रस्त्याच्या असमतोलपणामुळे बरेचदा बैलगाडीचे अपघात होतात. आणि त्याकरिता हे समस्या लक्षात आल्यानंतर मी हे प्रतिकृती रचना केली. आता वैज्ञानिक तत्व याचं असं आहे की रॅचिट व्हील म्हणजे लॉकिंग सिस्टीम आणि ब्रेकिंग सिस्टीम ह्याचे वैज्ञानिक तत्व झाले. आता याचे कार्य जाणून घेऊ. बरेचदा बैलबंडी चढावरती चढत असताना ती स्वतःहून मागे येऊ शकते, तर मागे आली नाही पाहिजे. त्याकरिता याला लॉकिंग सिस्टीम तयार केलेली आहे. ज्यावेळेस शेतकरी हे उगवून आणि खाली करेल आणि हे उगवून म्हणजे दोन्ही साईडने खाली करेल, तर आता त्याचे वर्किंग चालू झाले. रॅचिट व्हीलचं वर्क चालू झालं. आता हे पुढे जाऊ शकते, पण जसं मागे याचं झालं तर हे जागीच लॉक होऊन जाते, जेणेकरून बैलांना चढावर चढताना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. आणि चढावरून उतरताना बैलगाडी खूप स्पीडने खाली उतरते. त्याची स्पीड नियंत्रित करण्याकरिता याला ब्रेकिंग सिस्टीम तयार केलेली आहे. ज्यावेळेस शेतकरी या ब्रेकचा यूज करेल त्यावेळेस बैलगाडी जागीच थांबू शकते, जेणेकरून बैलांना कुठल्याही प्रकारची चढताना आणि उतरताना हानी होणार नाही. आणि रात्रीच्या वेळी बरेचदा अपघात होतात. त्याचे कारण असे आहे की बैलगाड्या लाईट्स किंवा रिफ्लेक्टर नसतात, त्यामुळे याला रिफ्लेक्टर आणि लाईट्स लावलेला आहे. ज्यावेळेस शेतकरी या बटनाचा उपयोग करेल त्यावेळेस ते जागीच लाईट याची लागू शकतात. इथे बघू शकता अशा सोप्या आणि अल्प खर्चामध्ये ही प्रतिकृती तयार केलेली आहे. कसं सुचलं हे बनवण्यासाठी तुझी? सर, आता मी एक ग्रामीण विद्यार्थी आहे ना. आता माझे वडीलसुद्धा म्हणजे बैलगाडीत चालवतात. आमच्याकडे शेती असल्यामुळे मग मला समजली याची प्रॉब्लेम. किती खर्च आला याला सर मॉडेलकरिता एकूण 800 रुपये खर्च आला. आणि मार्केटमध्ये कोणी तुला विचारलं की मला हे पाहिजे, किती म्हणजे रिअल बंडी का की अशी ही आयडिया? रिअल एकूण सर, म्हणजे एकूण बंडीचा तो खर्च वेगळा आणि फक्त आयडियाचं झालंय तर 6 ते 7 हजार रुपये. माझ्याकडे एक बैलगाडी हो, त्यामध्ये हे लावायचं. हो. किती खर्च येणार? त्याला सर 6 ते 7 हजार रुपये एकूण खर्च येऊ शकते. ते डिपेंड आहे तुमच्यावर, कारण तुम्हाला कसं प्रकारचे मटेरियल यूज करायचे. नमस्कार, मी वेदांत गोताळकर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधी बुद्रुक, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून आलेलो आहे. आज जगात सर्वात मोठी व सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे प्रदूषण होय, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. प्रदूषण रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्लीत प्रदूषणामुळे अनेक दिल्लीकरांचा श्वास कोंडला आणि यामुळे शाळांना पण सुट्टी जाहीर करावी लागली. याच्या परिणामी मी हा छोटासा प्रयत्न केला, म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणे व धुराचे व्यवस्थापन करणे. येथे मी एक उपकरण बसवले ज्यात कचरा टाकून जाळल्यानंतर त्याच्या उष्णतेचे रूपांतर हे हिटिंग प्लेट विद्युत ऊर्जेत करते आणि हा बल्ब पेटतो. आणि यापासून जर जास्त विद्युत निर्मिती झाली तर ती आपल्याला अशा प्रकारे रिचार्ज बॅटरी साठवून ती आपल्याला पुन्हा इतरत्र वापरता येते. आणि यापासून जो धूर निर्माण होतो तो या जोडणीतील पाईपामार्फत कार्बन शोषकाच्या जवळ येतो. हा कार्बन शोषक या धुरातील कार्बनीय घटक आयनीकरण प्रक्रियेद्वारे विघटन करतो आणि या ओल्या स्क्रबरच्या आत सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरीन यासारखे बरेचसे वायू विरघळतात आणि शुद्ध हवा चिमणीमार्फत बाहेर पडते. या प्रकल्पापासून पर्यावरणाला पण काही धोका होत नाही आणि आपल्याला वीज पण मिळते. धन्यवाद. सरनी जेव्हा मला सांगितले विषय आपल्याला असं प्रयोग तयार करायचे, ते काय झालं, मी गेलो खरेदीसाठी बाहेरगावला.
मग मला तिथे कचरा दिसला, मग मी निवडला मला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा करायचा आहे. मग तेव्हा मग मला हे सोलार प्लेटची ती आयडिया सुचली. मी विकत ते घेऊन असं तयार केलं. समाजाला याचा काय फायदा होतो? समाजात आपल्याला जो कचरा दिसतो, घाण दिसते, प्रदूषण रोखण्यास समाजासाठी मदत होते, वीज निर्मिती होते. हेलो सर, मेरा नाम यज्ञ झोपे है. मेरा प्रोजेक्ट का नाम स्मार्ट एग्री रोबोट है. सर, भारत वो कृषि प्रधान देश है. भारत में 70% लोक शेती हा व्यवसाय करतात. शेती हा व्यवसाय करतात. पण भारतीय शेतकऱ्यांसाठी एक गंभीर समस्या अशी आहे की वेळेवर शेतमजुरांची अनुपलब्धता किंवा कमतरता. तर ही संकल्पना लक्षात ठेवून मी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. या प्रोजेक्टच्या सहाय्याने आपण शेतीतील सर्व कामं करू शकतो. इथे आम्ही मॉडेल असल्यामुळे काही कामे करून दाखवली, जशी रोटरी टिलर आहे, फवारणी आहे, नांगरणी आहे. जशी शेतकऱ्याला गरज असेल तशी शेतकरी याच्या अनुसार याला अटॅचमेंट लावून याच्यापासून काम करून घेऊ शकतो. सर, एकच शेतकरी याच्यापासून 10 मजदुरांचं काम करून घेऊ शकतो. हा वायरलेस कंट्रोल आहे, म्हणजे शेतकरी एका ठिकाणी बसून, एका जागेवर बसून शेतातील पुरं काम करून घेऊ शकतो. जेव्हा शेतकऱ्याला गरज असेल तेव्हा शेतकरी याच्यापासून काम करून घेऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार नाही किंवा ते आर्थिक संपत्तीमध्ये भर पडेल. थँक्यू कसं सुचलं हे बनवलं? सर, माझे वडील स्वतः शेती करतात. त्याच्या माध्यमातून मी अनेक वेळा हा समस्या अनुभवलेली आहे. त्याच्या माध्यमातून मला एक कल्पना सुचली. आता हा तर एक प्रोजेक्ट आहे, पण ॲक्च्युअलमध्ये किती खर्च येणार बनवण्यासाठी? सर, 1 लाख. 1 लाख म्हणजे गाडी वगैरे सर्व गाडी सोडून? सर, जर सध्याचे जे आपले एक्झिस्टिंग ट्रॅक्टर्स आहेत तिच्यावर पण आपण हे सिस्टीम बसवू शकतो. म्हणजे शेतकऱ्याला परवडण्यासारखे आहे. म्हणजे शेतकरी कमी कॉस्ट लागेल. आणि हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुला किती खर्च आला? 3000 सर. 3000. वर्किंग आहे? यस सर. सर, रात्रीच्या वेळेस काम करण्यासाठी आपण इथे लाईट पण लावू शकतो. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर, माझे नाव राजा पद्माकर स्वामी आहे. मी इयत्ता 7वी वर्गामध्ये शिकतो. आमच्या या उपकरणाचे नाव बहुउद्देशीय कृषी यंत्र आहे. आम्ही हे उपकरण निवडण्याचे कारण असे आहे की आम्ही दररोज पाहायचे की शेतकरी आपल्या कामासाठी वेगवेगळे यंत्र आणत असे. जसे कापणीसाठी मजूर आणत असे, फवारणीसाठी स्वतः कष्ट करत असे, पेरणीसाठी ट्रॅक्टर बोलवत असे. म्हणून आम्ही याविषयी चर्चा केली, वर्गामध्ये चर्चा केली व शिक्षकांबरोबर चर्चा केली. नंतर आम्ही यासाठी वापरलेले साहित्य सोलार पॅनल व प्लायवूड, आणि त्या प्लायवूडला 4ही बाजूने फ्रेम लावली आणि खाली 4 चाके घेतली व इथे एक मोटार लावली मागे पुढी करण्यासाठी, आणि त्या मोटारला चेन लावली मागे पुढी होण्यासाठी, आणि वर एक सोलार पॅनल घेतली आणि इथे एक बॅटरी घेतली आणि एक कन्व्हर्टर लावले AC to DC कन्वर्ट करण्यासाठी. हे सर्व कनेक्ट त्या कन्व्हर्टरला दिलेले आहे. आणि इथे एक मोटर घेतली आणि त्या मोटरला खालून कटर लावलेले आहे. त्या कटरद्वारे आपण कापणी करू शकतो. आणि आम्ही एक ते खेळणीतला चाक घेतल्यावर त्याला विशिष्ट अंतरावर छिद्र पाडून त्यामध्ये बिया टाकलेले आहे. याने आपण पेरणी करू शकतो. आणि मागे हे जे आपण पेरलेले बिया आहेत त्यावर माती झाकण्यासाठी हे फास तयार केलेले आहे. त्यावर ती माती प्लेन करत जाते. ही कापणी यंत्र सुरू. नंतर फवारणीसाठी आपण फवारू शकतो. याने आपल्या इंधनाची बचत होते व वेळही वाचतो आणि श्रमाचीही बचत होते. आणि ह्या मोटरचे ही 2 वायर आहेत. हे मागे पुढे करण्यासाठी 2 वायर आहेत. इथं बटन आहे. थँक्यू.
थँक्यू. कसं सुचलं तुला हां? बनवण्यासाठी हा प्रोजेक्ट करण्यासाठी कसं सुचलं तुला? मी दररोज पाहायचो की शेतकरी आपल्या कामासाठी वेगवेगळे यंत्र आणत असे. कापणीसाठी मजूर आणत असे, फवारणीसाठी. ह्याच्यात जर पाणी जर नसलं तरी खूप जड असते. समजा ह्याच्यात पाणी जर भरलो आपण आणि पाठीवर अडकवल्यावर तर खूपच जास्त वजन होतं त्याचा. आणि पेरणीसाठी ट्रॅक्टर बोलवत असं, त्याला पेट्रोल लागते, डिझेल लागतं, त्याच्याने खूप प्रदूषण होतं. म्हणून त्यासाठी आम्ही त्याला खेळण्यातले चाक घेतलेले आणि सर्व यंत्र एकाच यंत्रात जोडून ह्याला आम्ही मल्टीपर्पज ॲग्रिकल्चर डिव्हाइस असं बनवलेलं आहे. समज आपण प्रॅक्टिकली हे करायला गेलो किती खर्च येणार? साधारण एक पूर्ण असं मग 15,000पर्यंत खर्च येईल. आणि हे प्रोजेक्ट बनवायला किती खर्च आला? आता सध्याला 2,000 रुपये लागलेले आहेत आमचे. 2,000. नॉन कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रिक टेस्टर आहे. याच्या साहाय्याने आपण बघू शकतो की इलेक्ट्रिसिटी फ्लो होत आहे का नाही. आता इथं सायरन वाजणार आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत आहे आपल्याला माहीत होता. इकडे सायरन वाजणार नाही कारण की इकडे मी कट केलेला आहे. तर याच्या साहाय्याने आपण बघू शकतो की फ्लॉट झालेला आहे की आपण इथपर्यंत खोदून टाकतो. याच्यात आपले खूप पैसे जाते, हे पण जाते, वेळ पण जाते. तर याच्या साहाय्याने आपण एकाच जागेवर खोदकाम करून दुरुस्ती करण्यात येईल. उन्हाळ्यात कूलर लावतो आपण पाण्याचे, तर त्याच्यामुळे शॉक लागतो आपल्याला. तर याच्या साहाय्याने आपण बघू शकतो की करंट आहे का नाही आहे की नाही. आणि आपल्या घरी टेस्टर असते, टेस्टर डायरेक्टली होल्डरमध्ये खोसल्याने काही टेस्टरला करंट लागायची भीती असते. याला नाही आहे. आता मी बटन बंद केली, करंट फ्लो होत आहे नाही, आणि खाली पण नाही दिसत आहे. मी आता बटन चालू केली तर करंट फ्लो होत आहे आपल्याला दिसत आहे आणि खाली पण दिसत आहे आपल्याला. हे फक्त कमी किमतीत बनलेलं आहे. फक्त 150 रुपये. 9 वॅट बॅटरी आहे, स्विच, LED लाईट, साऊंड सेन्सर, कॉपर वायर, रेजिस्टंट IC. धन्यवाद सर. प्रश्न विचार. कसं आला डोक्यात की असं काहीतरी बनवायला पाहिजे? सर माझ्या गावातून तर दुसऱ्या गावापर्यंत खूप मोठे गड्डे केलेले होते. त्याच्यात एक गाय सर म्हणजे अपघात झालेला होता सर. खूप ट्रॅफिक जाम व्हायचा सर. ते म्हणून आम्ही हे आमच्या डोक्यात येऊन सर आम्ही हे बनवलेलं आहे सर. किती खर्च आला? फक्त 150 रुपये सर. फक्त 150 रुपये? हो सर. तुझ्या गावामध्ये किती शेतकरी आहे? शेतकरी खूप आहे सर. किती? खूप म्हणजे किती? 500. समज मला तुझ्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांना हे मोफत द्यायचं आहे. माझा एक NGO आहे आणि मोफत द्यायचं आहे, तर तू हे मला कितीला विकशील? सर मी बनवून तुम्हाला हे बनवून देऊ शकतो. किती दिवसामध्ये? मला तुझ्या गावात 500 शेतकरी आहेत, मला 500 पीस पाहिजे. किती दिवसामध्ये देऊ शकतो आणि मला कितीला विकणार? कॉन्टॅक्ट असतात त्यांना ऑइलच्या फिल्टर केला आणि पाण्यामध्ये यूज केला Today I am here presented a model on a concept of hydroponic farming with wastewater treatment by orange peel as an adsorbent. We all know about that. In this we can use some renewable resources such as the PVC pipe, orange peels and etc. things. Nature gives us a boons to the all human beings and mankind of the water and the vegetation. Water and the vegetation is the main part of our life. Without water and vegetation we cannot live on the earth. हम सबको ये बात पता है कि नेचर ने हमें एक वरदान दिया है वाटर और वेजिटेशन का. उसके सिवा हम इस अर्थ पर रह नहीं सकते. बट अब ये क्या हो रहा है, अर्थ पर 71% वाटर है और उसमें का भी 3% जो है वो हमारे पीने लायक है. उसमें का भी जो हाफ ऑफ द वन है वो क्या होते जा रहा है, वेस्ट होते जा रहा है. तो उसको ट्रीट करने के लिए हमको कुछ ना कुछ तो मेथड लगेंगे, क्योंकि हेवी जो भी वेस्ट वाटर होते हैं उसमें बहुत अलग अलग तरह के पॉल्यूटेंट्स होते हैं सच एज हेवी मेटल, कैडमियम, निकेल, लीड आर द लार्ज अमाउंट ऑफ मेटल, हेवी मेटल आर प्रेजेंट इन द वेस्ट वाटर. सो
वी हैव टू ट्रीट इट. वहाँ पर तो बहुत सारे मेथड है जैसा कि करंट रिमूवल मेथड ऑल्सो, बट दे आर द सो एक्सपेंसिव एंड नॉट सस्टेनेबल. एंड हेवी मेटल इट इज़ एन अ ग्लोबल चैलेंज ड्यू टू द इन्वायरमेंट. हेवी मेटल जो है वो हमारे लिए चैलेंज बन चुका है इन्वायरमेंट के लिए. सो वी हैव टू फाइंड आउट वन मेथड अबाउट दैट. वी हैव फाइंड इट. मेथड नेम इज वेस्ट वाटर ट्रीटमेंट बाय ऑरेंज पिल एज एट जॉर्डन. We can synthesize the powder OPF with the help of orange pills. हमने ऑरेंज पिल्स की मदद से एक पाउडर तैयार किया है. वो पाउडर हेवी मेटल और डाई कलर डाइज को वेस्ट वाटर में से अलग करता है. फर्स्ट वी कैन टेक द ऑरेंज पिल्स एंड वॉश इट विद द टैप वाटर. देन वी कैन टेक द 40 ग्राम ऑफ ऑरेंज पिल्स एंड 95% इथेनॉल सोडियम हाइड्रोक्साइड पुट फॉर 12 आवर्स एंड वॉश इट विद द डिस्टिल वाटर अंटिल pH इज 7. हमको क्या करना है, पहले ऑरेंज पिल्स लेने हैं, उसको अच्छी तरीके से वॉश कर लेना है. उसके बाद 40 ग्राम ऑफ ऑरेंज पिल्स लेकर इथेनॉल सोडियम हाइड्रोक्साइड लेकर उसमें 12 आवर्स के लिए रखना है. उसके बाद उसको वॉश करना है टैप वाटर से, डिस्टिल वाटर से, अंटिल उसके pH वैल्यू 7 आनी चाहिए. क्योंकि ऑरेंज पिल में साइट्रिक एसिड मिक्स होता है, उसके कारण उसकी जो pH वैल्यू आएंगी वो नियर अबाउट 5 to 6 आएंगी. तो हमको उसको वॉश करते जाना है जब तक कि उसकी वैल्यू pH 7 नहीं आ जाती. देन वी कैन ड्राई इट इनटू द ओवन एंड आफ्टर ड्राइंग वी कैन ग्राउंड एंड सीव. नाउ वी हैव वन पाउडर OP. OP इज नथिंग बट इट इज एन ऑरेंज पिल पाउडर. In the next step we can take the 10 gram of OP, means 10 gram of OP powder, 160 ml of 5% FeCl3. हमें 160 ml के डिस्टिल वाटर में 12.5 ग्राम FeCl3 लेना है. उसको स्टोरर करना है 3 आवर्स के लिए. एंड आफ्टर स्टोरर वी कैन फिल्टर इट एंड आफ्टर फिल्ट्रेशन वी कैन एयर ड्राई इट फॉर 12 आवर्स. एंड अब हमको क्या करना है, जो हमने सेकेंड स्टेप में किया था वो स्टेप का सैंपल लेना है. बस इसमें 160 ml of 5% का 5 ग्राम सोडियम हाइड्रोक्साइड लेना है और उसको स्टोरर करना है 1 आवर के लिए. एंड आफ्टर स्टोरिंग वी हैव टू फिल्टर इट. उसको फिल्टर करना है. फिल्टर करने के बाद एयर ड्राई करना है 12 आवर्स के लिए. OPF ये सब जो हमने किया है ये हमने हमारे स्कूल में लेबोरेटरी में किया है. मतलब ये सब अवेलेबल, देयर आर द पिक्चर्स. सम वी कैन आल्सो डू. These are the some picture that we can do in our school like this. Then the powder was filtrated the water. What are the use of the filtrate water? There are the various use of the water, but in this we can tell you about the hydroponic system. In the hydroponic system, hydroponic farming it is a technique to growing a plant without soil in a nutrient rich solution. Hydroponic farming एक ऐसी टेक्निक है कि जिसमें हमारे पास सॉइल न होते हुए भी हम ओनली वाटर पर ही प्लांटेशन कर सकते हैं. There are the so many requirements of hydroponic farming such as air, water, nutrient and sunlight. First is nutrient. In the hydroponic farming there are the 17 essential nutrients such as micronutrient, and micronutrient are essential for the plant growth. And we also require the light for photosynthesis to the plant. Red light and blue light is best for the hydroponic system. Thank you. हाँ, एक प्रश्न है बेटा मेरा आपसे कि सर एक सेंसर. नेक्स्ट इज सेंसर. व्हेन हम सेंसर से भी इसको डिटेक्ट कर सकते हैं कि इसमें जो प्लांट में स्पॉन्ज हमने डाला है उसमें मॉइस्चर प्रेजेंट है क्या. अगर उसमें मॉइस्चर प्रेजेंट होगा तो जो वाटर की प्लांटेशन की लेवल है वो अच्छी होंगे, और नहीं होगा तो फिर प्लांट सूख जाएंगे ना. दैट्स व्हाई वी कैन ऑल्सो इंडिकेट दिस. देयर इज अ नो मॉइस्चर प्रेजेंट इन दिस. That's why the motor is on, and when the moisture is present in the sponge, the motor is automatic off. मतलब हमें ये पता चलता है कि हमको सभी ऑटोमेटिक कर सकते हैं. अगर हमने मॉइस्चर प्रेजेंट नहीं है तो वो जो मोटर है वो ऑटोमेटिक ऑन हो जाएंगी और उन सबको वाटर प्रोवाइड करेंगी, जिससे उनकी डेवलपमेंट और ग्रोथ अच्छी होंगी. तुम्हाला हे बाळांनो, तुम्हाला काय हे बघून काहीतरी प्रश्न येतो मनात विचारायचा विचार. तू ऐकलं का तिचं सगळं? मी ऐकलं का? हे बघा आधी बघा काहीतरी प्रश्न उद्भवतोय. काय प्रश्न आहे? हे काय आहे? दादा प्लीज थोडं सो दूर रहा. संतरे का पीस, ऑरेंज पीस है, टैप वाटर. पहिला नाव सांग. माय नेम इज जिक्रा अहमद युनुशा. आणि विच क्लासमध्ये आहे तू? 7th फ्रॉम क्लास 7th. 7. हे आय एम फ्रॉम ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल अंजनगाव सुरजी डिस्ट्रिक्ट अमरावती. हे कसं सुचलं तुला की असं बनवायला पाहिजे? सर आम्ही आहे ना रिसर्च पेपर वाचले आहेत.
हे काही इमॅजिनेशन नाही आहे. आम्ही रिसर्च पेपर वाचले आहे की त्याच्यामध्ये सुद्धा जे रिसर्च पेपरमध्ये जे जनरल असतात त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्याच्यामधून आम्ही आयडिया घेतली आहे. आयडिया घेतल्यानंतर जर आपण हे असं करू शकतो तर हे अर्थसाठी बेस्ट आहे, कारण की नेचरने आपल्याला वरदान दिलं आहे वॉटर आणि व्हेजिटेशनचा. त्याच्याशिवाय आपण अर्थवर राहू शकत नाही. जर केलं तर अर्थ म्हणजे वॉटरसुद्धा वाचणार आणि त्याच क्लीन वॉटरपासून आपण फार्मिंगसुद्धा करू शकतो. आता तू सांगितलं आम्ही म्हणजे कोण? आपण सगळे म्हणजे जेवढे अर्थवर राहणारे आहेत पीपल्स. सांगितलं की रिसर्च पेपर वाचले. आम्ही म्हणजे कोण? मी टीचर अँड आवर फ्रेंड्स. आणि तुमच्या शाळेतले सर्व यस यस. कुठे वाचला रिसर्च पेपर? ते वी कैन फ्रॉम द गूगल वेब. हमने गूगल वेब के पास से वो पढ़ा. हमारे स्कूल में लैबोरेटरी है, छोटी है, बट हमने वहाँ पर वो रिसर्च पेपर गूगल के ऊपर सर्च कर प्रोजेक्टर रूम में, वहाँ पर हमने वो रिसर्च पेपर पढ़े और उसके प्रिंट आउट निकाल कर हमने उसको रिपीट उसको रिकॉल कर उसमें से आइडिया लिया. ये ऑयस्टर मशरूम है. एक्चुअली हमने घर में ग्रो किया है. मतलब इसमें 2 कलर यूज़ किए. मतलब हमने पिंक भी यूज़ किया है और वाइट भी यूज़ किया है और उसका कॉम्बिनेशन ये है. और उसमें हमने 2 टाइप के सबस्ट्रेट यूज़ किए. एक चना का यूज़ किया और एक सोयाबीन का. Okay, so if आप बता रहे हो, so what will be the changes occur if instead of this kind of waste we use the मतलब ये जो हमने waste use कर रहे हैं, अगर हम सोयाबीन की waste use करें या फिर राइस की waste use करें, which one is better? Soybean is better because soybean contains soybean is proteinaceous, so mushrooms grow better than any other substrate on soybean. Mushrooms grow better on soybean substrate. Can I ask you something? Yeah. आप जो ये प्लास्टिक से फिल करते हो, उस वक्त जो चीजों से ये सब ये जो मशरूम्स ग्रो करते हैं, उसको क्या बोलते हैं? मतलब मैम समझा नहीं आपको. आप देखो, आपने लेयर्स डाली होंगी. हाँ. लेयर्स डाली है. हाँ. सो आपने वो खुद से बनाए हैं या आपने खरीद के लाए? बनाए हैं. ओके, आपने बनाया. तो वो ऐसे बनाया कि ये जो मशरूम रहता, ये जो पार्ट रहता है इसको गिल्स बोलते हैं, और ये जो गिल्स रहते हैं इसके अंदर स्पोर्स प्रेजेंट होते हैं. हमको स्पोर्स ऐसे आइडेंटिफाई करना है फर्टाइल है कि अनफर्टाइल. इसके नीचे हमको ब्लैक पेपर प्लेस करना है और इसको टैप टैप करके देखना है. अगर टैप टैप करने के बाद अगर पेपर पे वाइट स्पोर्स गिर रहे होंगे तो ऐसे समझना कि वो फर्टाइल है. फिर हमको अगार अगार मीडिया लेना है और उस पर वो जो स्पोर्स है उसको ग्रो करना है. 15 डेज़ के बाद वो जो प्लेट है वो पूरी माइसीलियम से कवर्ड हो जाएंगी. फिर उसके बाद हमको गेहूँ लेने और एनी मिलेट्स कैन वर्क. तो वो गेहूँ लेने के बाद उसको स्टेरिलाइज करना है, मतलब हाफ कुक करना है, और उसको जो माइसीलियम है उसको उसके साथ मिक्स करना. So which spawn works better compared to the other ones? Pleurotus sager. Means I'm asking about the spawns which are going to you are using wheat spawns. We grow on. Okay, so is this any kind of waste material which works good, but this shows the black color in the mushrooms? Means you are asking about colors? Yes. It's come from the pigments. Yes. So I'm asking about इनमें से कौन सा है जो ये black color दिखाता है? लाइक सबस्ट्रेट की बात कर रहे हो कि गेहूं? It's okay, I understand. Like इसमें But how will you introduce yourself and represent yourself? It is a better way. But to be honest, ये मैंने किया है तो इस वजह से पूछ रही हूँ. Okay, इसमें ना यूज और पेयर्स. Okay, actually तुम लोगों ने अभी ये किया होगा, तो आपने सबसे बेटर कौन सा यूज किया है इसमें? सोयाबीन का. हाँ. तो एक्चुअली क्या होता है ना, जब आप तूर का या फिर जब चने का यूज करते हो तो उसमें फर्क ये होता है कि इसके जो कलर्स है ना वो ऐसे ब्लैक होते हैं. इवन अगर आप वही राइस के पैडी यूज कर रहे हो या फिर बहुत कम कलर का यूज कर रहे हो ना, तो उस पे जो ये जो मशरूम्स होते हैं वो बहुत वाइट कलर के आते हैं. नहीं मैम, हमने सब सोयाबीन पे यूज किया. हमने अलग अलग टाइप के स्पॉन्स लिए हैं, अलग अलग पिगमेंट वाले. हाँ, बट आप जो ये वेस्ट यूज करते हैं इसके ऊपर भी डिपेंड होता है. ओके, नाइस, थैंक यू. और ये मैम प्रोडक्ट्स भी है कुछ. इससे फार्मर सुसाइड भी कम हो सकता है. फार्मर्स के लिए, साइड बिजनेस के लिए बहुत अच्छा है. आपको कैसा लगा ये? सॉरी, समझ में आ गई. थैंक यू सर. एक्चुअली मुझे मशरूम बहुत पसंद है, तो मुझे ऐसा लगा कि हम मशरूम ग्रो घर पे नहीं कर सकते, क्योंकि बहुत सारे जनों को लगा कि मशरूम सिर्फ लैब में होता है और वो घर पे नहीं बना सकते. पर मैंने पूछा कि घर पे मशरूम कैसे ग्रो कर सकते, तो फिर हमने मेथड सीखी कि पहले हमको कौन सा भी टाइप का सबस्ट्रेट लेना है. ऐसा नहीं कि ये सबस्ट्रेट मतलब सिर्फ सोयाबीन का चाहिए, नहीं तो सिर्फ चने का. हम 200 डिफरेंट टाइप्स ऑफ सबस्ट्रेट पे मशरूम को ग्रो कर सकते हैं. तो उसके लिए हमको पहले
पानी में सबस्ट्रेट को सोक करना है 12 से 15 घंटे के लिए। फिर उसको पैस्चराइज करना है, मतलब जर्म्स जो उसमें प्रेजेंट है उसको किल करना है। फिर उसके बाद वो जो सबस्ट्रेट है उसको ड्रेन करना है, नॉट फुल्ली ड्रेन बट इट शुड रिमेन 70 to 80% मॉइस्ट। देन उसके बाद एक प्लास्टिक की बैग लेनी है और उसको होल्स करने हैं, और फिर उसके बाद ये जो सबस्ट्रेट है उसकी लेयर डालनी है, और ये जो स्पॉन्स है इसको स्पॉन्स मतलब मशरूम के सीड्स इसको भरना है। ऐसे लेयर बाय लेयर पूरी बैग भरते टाइम तक अपने को करना है। फिर उसके बाद एक पेपर का न्यूज़पेपर का टुकड़ा लेना है और उसको उसके ऊपर प्लेस करना है। वो इसके लिए क्योंकि जो बैग में का एक्सेस ऑफ वाटर होगा वो पेपर एब्जॉर्ब कर लेगा। और फिर हमको मशरूम के बैग को टाई कर लेना है। फिर ये कुछ दिनों के बाद हमको ऐसे रिजल्ट्स मिलेंगे। सेकेंड डे के बाद माइसीलियम ग्रोथ स्टार्ट हो जाएंगी। ये 10th डे स्टेज है और ये 28 डेज। 28 डे के बाद ये जो पूरा बैग है इस पर पूरा माइसीलियम कवर्ड हो जाएगा पूरे बैग पे। उसके बाद हमको बैग फाड़नी है और पानी जो है उसको स्प्रे करते रहना है दिन में 5 से 8 बार। फिर 3 से 4 दिनों में ऐसे छोटे छोटे मशरूम्स ग्रो होना स्टार्ट करेंगे। फिर और 3 से 4 दिनों में ऐसे बड़े मशरूम ग्रो होना स्टार्ट हो जाएंगे। और ये कुछ उससे प्रोडक्ट्स भी है। और बच्चों को कुछ सवाल आप लोगों ने सुना बेटा, ये कुछ आया समझ में? पॉसिबल है ये? आपको लग रहा है ये असली है? हाँ, अपने फार्मर्स लोग हाँ सुसाइड क्यों आप लोगों ने मॉडल बनाया हुआ है? नो नो इट्स रियल, ये असली है। या असली है। टेक इन योर हैंड। वेट 1 minute. Take this sanitizer. वॉश कर. आता बघते नॅचरल आहे का ते? मॉडेल तर नाही. असं हलक्याने हात हे घे पकड. हां खरं आहे का ते? वाटतंय खरं. तू मशरूम खात असते का? नाही ना, प्लास्टिकचं नाही बनवलेलं ना, हे बनवलेलं आहे कापडा कागदने किंवा प्लास्टिकने. हाँ नहीं ना, ओरिजिनल फील हो रहा है, ओरिजिनल है करके। तो आप भी उगाएंगे घर पे ये? छोटे बच्चे भी उगा सकते हैं। और आपको मशरूम खाना पसंद है क्या? कोई जानों को नहीं पसंद रहता, तो हमने उनके लिए कुछ चॉकलेट्स और बिस्किट बनाए। क्योंकि मशरूम टेस्टलेस रहते तो आपको पता भी नहीं चलेगा कि आप मशरूम खा रहे हो चॉकलेट या बिस्किट के साथ। अपने फार्मर्स लोग सुसाइड क्यों करते हैं? क्योंकि उनके क्रॉप्स पे या तो कोई बैक्टीरिया आता है या फिर वायरसेस से उनके क्रॉप्स अच्छे से प्रोड्यूस नहीं हो पाते, या फिर उनके क्रॉप्स को लगाने के लिए उनके पास पैसे नहीं होते, या फिर अलग अलग कारणों की वजह से फार्मर सुसाइड करते हैं। लेकिन इसका ऐसा कुछ भी नहीं है, इसका हर एक पार्ट यूज़ होता है। और मशरूम एक बैग पे अपन 3 से 4 बार हार्वेस्ट तो ले ही सकते हैं। उसके बाद जो उसका जो ये है मतलब जो बचा भेली, मतलब सपोज हमने ये पूरा हार्वेस्ट कर लिया तो आप सोचेंगे कि भाई ये भेली क्या काम की, बट ऐसा नहीं है। ये जो भेली है इसमें भी बहुत सारे प्रोटीनेशियस कंटेंट रहते हैं। बोल के भी हम कैटल को खिला सकते हैं और ज़्यादा प्रोटीन फर्टिलाइजर भी यूज कर सकते हैं इसका। A piezoelectronic sensor is an electronic device which is used to convert various physical forces such as pressure, vibration, temperature in the form of electricity. Here we have used this piezoelectric sensor to convert pressure into electricity. We have joined the positive terminal of a piezoelectric sensor to the negative terminal of the other. By this, we have made a series of connections. After making this series, we have joined the positive terminal to the lithium-ion cells and the negative terminal to the capacitor. When we apply pressure on this piezoelectric sensor, then the mechanical energy is getting converted into electrical charges. These electrical charges are flowed towards the capacitor. Here we have used a 35 mm and 25 mm both piezoelectric sensors. The 25 mm piezoelectric sensor can produce electricity up to 4 to 6.2 volt, and the 35 mm piezoelectric sensor can produce electricity up to 6 to 8.2 volt electricity. After that, they can hold weight according to their size. Next is capacitor. A capacitor is a widely used electronic device in the electrical circuit which is used to filter and smoothen the power supply. Decoupling to maintain and stabilize the voltage in the components. Coupling in audio and communication devices to provide a signal. And its main function is that it creates a time delay in the oscillation process of the electricity.
Here we have used this capacitor to create a time delay in the oscillation process of the electricity and also to filter and smoothen the power supply. Here I have used a 470 microfarad electricity can be travel from these, and 25 volt electricity can be passed from it. Next is operational amplifier circuit. An operational amplifier circuit is an integrated circuit which amplifies the current between the two components and gives us a larger output. Here I have used this operational amplifier circuit to amplify the current between this capacitor and these two lithium ion cells. It can handle electricity up to 13 volt and can function smoothly. Next are lithium ion cells and its cell holder. In this project, I have used 2 lithium ion 18650 cells and its 18650 cell holder which holds the cell. They are rechargeable due to the sulfuric acid present in them, and they can store electricity up to 3.7 volt per lithium ion cell. After that, we have joined the positive terminal of these lithium ion cells to the amplifier and the negative terminal to the piezoelectric sensors, as you can see here in the circuit. Next are LEDs. After making this series, we have made the second series, in which we have used a universal hub 3 volt LEDs, which can be on and off by this switch which is attached here, to show that how we can utilize the electricity. Next is technical part of the project, in which first is construction. Firstly, we have joined the positive terminal of a piezoelectric sensor to the negative terminal of the other. By this, we have made a series of connections. After making this series, we have joined the positive terminal to these lithium ion cells and the negative terminal to the capacitor. When we are applying pressure on these piezoelectric sensor, then the electric charges are getting flowed. The capacitor's positive terminal is joined to the lithium to the piezoelectric sensors and the negative terminal to the amplifier's positive terminal. The amplifier's positive terminal is joined to the capacitor's negative terminal, and its negative terminal is joined to the lithium ion cell's positive terminal. The lithium ion cell's negative terminal is joined to the piezoelectric sensor's positive terminal. By this, we have connected the first series. After that, we have made the second series, in which we have connected the positive terminal of a LED to the negative terminal of the other. By this, we have completed the second series. After completing the second series, we used the negative terminal and joined it to the switch, and the positive terminal from these lithium ion cells is also joined to the switch, as you can see. And when we switch on, then the LEDs get on. Now the working of the project. When we apply pressure on these piezoelectric sensor, then the electric charges are getting flowed. These electric charges are flowed towards the capacitor. This capacitor will maintain and stabilize the voltage. This voltage will be transferred towards the amplifier. This amplifier is an integrated circuit which amplifies the current. Then the amplified current will be passed towards the lithium ion cells. These lithium ion cells are rechargeable, so they will get charged, and whenever we want, we can use it, as you can see here. We have made here a small model of this, as you can see here. When I am applying pressure, then the LED is glowing. Now, the main question is that where we can utilize this project? We can utilize this project in various ways, but here I would like to explain only two. First one is footpath power generation. In metropolitan cities, according to BBC News survey, 50 to 60% of the total population of the city walks on the footpath. In those cities where या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रश्न विचारा. आता एवढं ऐकलं, तुमच्या डोक्यात पण काहीतरी आलं असेल ना प्रश्न.
Okay, what's your name? Rihan Nabil Al Gulfarosh from Dr. K.D. Shenge English Medium School, Umarga. हाँ, नाम बोला आपने। Rihan Nabil Al Gulfarosh from Dr. K.D. Shenge English Medium School, Umarga at Dharashiv. नारळाच्या झाडावरून जो नारळ पडतो त्यापासून आपल्याला संरक्षण कसे मिळेल यासाठी आम्ही प्रतिकृती तयार केली आहे. म्हणजे नारळाच्या झाडाखाली जर एखादी गाडी असेल आणि त्या गाडीवर जर नारळ पडला तर त्या गाडीचं नुकसान होऊ शकते, किंवा जर एखादी व्यक्ती वगैरे उभी असेल आणि तिच्या डोक्यावर जर नारळ पडला तर डोकं फुटण्याची शक्यता देखील जास्त असते. म्हणून आम्ही ही प्रतिकृती तयार केलेली आहे. आम्ही हा जो छत्रीचा आकार तयार केलाय तो नारळाचे ज्या पेंड्या असतात त्या पूर्णपणे कव्हर करतो. त्यामुळे जर एखादा नारळ झाडावरून पडला तर तो या छत्रीच्या आकारामधून या हिरव्या कापडच्या सहाय्याने सुरक्षित जमिनीवर येणार. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत देखील होणार नाही, नुकसान देखील होणार नाही. अशा पद्धतीची आम्ही प्रतिकृती तयार केलेली जी शेतकरी तसेच सर्वसामान्य व्यक्ती यांना परवडणारी आहे. तर सध्याच्या काळात उपयोगी व गरजेची असणारी प्रतिकृती आहे. तिचे नाव आहे संरक्षण जाळे, संरक्षण जाळे. धन्यवाद. कसं सुचलंय असं बनवायला पाहिजे? सर, माझ्या घरी मुंबईवरून काका आले होते आणि त्यांची गाडी त्यांनी नारळाच्या झाडाखालीच लावली आणि तिच्या त्या काच होती ना त्याच्यावरच नारळ पडला. काका कुठून आले? मुंबईवरून. आणि तुमची शाळा कुठे? तू कुठे राहते? सिंधुदुर्गात, सावंतवाडी, मालवण तालुका. किती खर्च येणार आहे बनवण्यासाठी? हे आम्ही प्रतिकृती तयार केली त्याचा 500 रुपये ते 600 रुपयापर्यंत खर्च आलाय. पण आपण जर प्रत्यक्षात नारळाच्या झाडाला बसवायला गेलो तर ते 2000 पर्यंत खर्च येतो. जो काम क्या है कि अब ड्राइवर जो है वो ड्रिंक एंड ड्राइव के थोड़े से केसेस उसके ज़्यादा आने लगे हैं, इसलिए हमने प्रोजेक्ट बनाया है. तो जब ड्राइवर को चेक ही नहीं करना होगा तो चेक कहाँ से कर लेगा, पर ये जो प्रोजेक्ट है वो ज़बरदस्ती उसको चेक करके ही लेगा. अब होगा क्या, जब ड्राइवर गाड़ी चालू करेगा तब इधर के फ़ैन जो है वो घूमने लगेंगे और ड्राइवर की जो सांस छोड़ेगा वो सांस इसकी अंदर जाएगी और इस अल्कोहल डिटेक्टर तक पहुंच जाएगी. ये डिटेक्टर जो है तो यहाँ पे डिटेक्ट करेगा कि एयर में अल्कोहल है कि नहीं. अगर हुई तो यहाँ पे रेड कलर ब्लिंक होगा और साइड में कितनी % है वो दिखाएगा. और ये सब पैसेंजर को समझना चाहिए, इसलिए हमने ये कैमरा लगाया है जो इधर की लाइव फुटेज है वो पीछे स्क्रीन पर कास्ट करेगा, जिसकी वजह से पैसेंजर को भी पता चलेगा कि हमारे ड्राइवर ने ड्रिंक की हुई कि नहीं. अभी ये आपके दिमाग में कैसा है कि ऐसा कुछ बनाना चाहिए प्रोजेक्ट? अब जब ये सब आयोजन हो रहा था तब सर क्या बोले कि हम इसमें पार्टिसिपेट करें कि नहीं, तो हमने बोला चलो करते हैं, फिर हमको एक टॉपिक तो दे दो. तो सर ने ये टॉपिक दिया. फिर ये सब ने किया हुआ है पहले से ही, बहुत किए हुए हैं कि गाड़ी रुक जाएगी, गाड़ी चालू नहीं होगी. तो हमने इसमें कुछ यूनिक करने का सोचा, जिसकी वजह से उसका लाइसेंस भी बंद हो जाएगा और उसको बाहर कहीं नौकरी भी नहीं मिलेगी, अपनी गलती की सज़ा भी भुगतेगा वो. इसलिए हमने ये प्रोजेक्ट बनाया. कितना खर्चा आ गया इसमें? इतने बड़े पूरे प्रोजेक्ट को बनाने में सिर्फ 3500 ही खर्चा है. अच्छा, समझो मेरा एक NGO है, मैं 10,000 ड्राइवर को फ्री में देना चाहता हूँ, ये आप मुझे बना के दे सकते हैं? हाँ, दे सकते. कितने में देंगे आप मुझे? मैं 3500 में दूँगा. 3500 में? कितने दिन में दे देंगे 10,000 पीस? 2 दिन में. 2 दिन में? तो ये रेडी में मिल ला के देंगे आप मुझे? नहीं, खुद बनाएंगे. करना क्या है, सिर्फ स्टीयरिंग लेना है. ये सिर्फ प्रोटोटाइप है, इसके अंदर कुछ ऐसा सिस्टम नहीं है. एक आइडिया, एक थीम ऐसा दिखाया है आपको सिर्फ कि ऐसा हो सकता है. क्या नाम आपका? ललित एकनाथ सावंत, विद्या मंदिर प्रशाला कणकवली, सिंधुदुर्ग. का भी रिएक्शन ये करता हूँ. तो हमने अल्कोहल डिटेक्टर स्टीयरिंग बनाया है जो पब्लिक ट्रांसपोर्ट में ज़्यादा यूज़फुल है. तब होगा क्या, जब ड्राइवर ड्रिंक करके आएगा और इधर गाड़ी चालू करेगा तब इधर के पंखे जो है वो घूमने लगेंगे और जितनी भी आसपास हवा है वो खुद के अंदर खींच लेंगे और इस अल्कोहल डिटेक्टर तक पहुंचाएंगे. और जब ये एयर इस पे तक पहुंच जाएगी तब ये एयर में से अल्कोहल है कि नहीं वो डिटेक्ट करेगा. अगर हुई तो रेड लाइट ब्लिंक करेगी और कितने % है वो साइड में दिखेगा. अब ये सब पब्लिक को भी समझना चाहिए, इसलिए हमने वाईफाई कैमरा बिठाया है
जो इधर की जो लाइव रिकॉर्डिंग है, पुलिस स्टेशन उधर से कनेक्ट कर सकते हैं, हम जाते उधर मैसेज जाए पीछे डिस्प्ले करके, अगर गाड़ी मतलब पीछे वाले ने ध्यान नहीं दिया गाड़ी इधर और टूट गई तो पीछे नहीं, ड्राइवर सीट के पीछे पैसेंजर को दिखेगा। एक तो पैसेंजर होगा, पैसेंजर भी ड्रिंकिंग कर रहा है, अगर पैसेंजर हो ही नहीं अब वो भी ड्रिंकिंग कर रहा है तो फिर ये वाईफाई कैमरा है ना, इतने दूर फिर कास्ट कैसे होगा ना। पैसेंजर अगर ड्रिंकिंग कर रहा है क्या कर रहा है? पैसेंजर बहुत सारे होते हैं, ऐसे सारे ही पैसेंजर ड्रिंक नहीं करते। अल्कोहोल डिटेक्टर स्टेरिंग बनवला आहे, जो आता गाडी चालू केली ड्रायव्हरने की इकडे फॅन फिरणार आणि तो फॅन जो आहे तो सगळी हवा स्वतःच्या आतमध्ये खेचून घेणार आणि डिटेक्टर पर्यंत पाठवणार। मग यामध्ये डिटेक्टर आहे, तो डिटेक्ट करून सांगणार की त्याच्यात अल्कोहोल आहे की नाही। सर्किट त्याला शॉक देतो, जो माणूस महिलांना त्रास द्यायचा प्रयत्न करतो हे त्याला शॉक देतो, त्यामुळे महिला इथे आपण आपलं मोबाईल चार्ज करतो, इथे मिनी पॉवर बँक आहे, इथे जीपीएस ट्रॅकर आहे, जीपीएस ट्रॅकरमुळे तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन संकटकालीन काळात तुम्ही पोलिसांना सेंड करू शकता आणि आय नीड हेल्प असं सुद्धा एसएस मेसेज सेंड करू शकता। जर जास्त हातापाय झाली तर इथं चाकू सुद्धा दिलेला आहे। इधर काही वेळा बेसिकली वुमेन सेफ्टी के लिए बनाया है। यस ठीक है, तो सर आप मुझे एक बात बताओ, एट दिस पॉइंट ऑफ व्यू जो अभी के हिसाब के वुमेन विल दे चूज दिस प्रोजेक्ट? अभी तो आया, विल दिस प्रोजेक्ट, हाउ दिस प्रोजेक्ट विल मेक अ रेवोल्यूशन? फर्स्ट क्वेश्चन, ये बदलाव कैसे लाएगा? दूसरी बात, क्या ये अफोर्डेबल होगा? थर्ड थिंग, क्यों पीपल इसको लेना चाहेंगे? कोई भी वुमेन इसको क्यों लेगी? एट दिस मोमेंट आपको पता है भी ये कलयुग चल रहा है, यहाँ पे लड़कियों में ज्यादा ही है एम्पावरमेंट एज कम्पेयर टू बॉयज। आपको ये भी पता है ये कलयुग चल रहा है, तो आपको ये भी पता होगा कि बदलापुर में रेप केस हुआ। हाँ वो मालूम है, ये कलयुग का ही एक पार्ट है। वही तो बता रहा हूँ। आपका फर्स्ट क्वेश्चन क्या है, फिर से बताओ। विल इट बी अफोर्डेबल? हाँ अफोर्डेबल नहीं, आपने कहा कि इसे रिवोल्यूशन में कैसे? मैं चाहता हूँ कि ये कौन सी तो शू बनाने वाले की फैक्ट्री में इसे लाया जाए और इसे टाइम में अपग्रेड किया जाए, जैसे कि मोबाइल को जैसे अपग्रेड करते हैं हम, मतलब पहले कीपैड था, स्क्रीन टच आ गया, वैसे इसे हम अपग्रेड करते जाए। नेक्स्ट क्वेश्चन, विल इट बी अफोर्डेबल? अफोर्डेबल मीन्स कंफर्टेबल। अफोर्डेबल खरीद? यस, दिस इज आई मेड दिस फ्रॉम वेस्टेज, दिस शू एंड दिस इज सेम 800 है। What's this? This is जीपीएस ट्रैकर। आपने ये भी सुना होगा कि लड़कियां 5,000 से 1,000 से लेके 5,000 तक शू लेते हैं। हर लेते हैं, ज्यादा वो सिटी गर्ल्स लेते हैं सर। अब आप मुझे यहाँ पे एट दिस तो सेफ्टी ज़्यादा से ज़्यादा सेफ्टी सिटी गर्ल्स को चाहिए, और ये मुझे बनाने में तब्बल 900 रुपये लगे, लेकिन आप मार्केटिंग के हिसाब से आप इसे 1,000 एवरेज 1,000 रुपये रख लो। वही सही मैं बोल रहा था। अब जैसे आपने अगर इसको लिया तो आपका एक 900 तो लाइक इसके सामान वगैरह कॉस्टिंग है, 100 रुपीज़ आपने इसमें मैन्युफैक्चरिंग फैक्ट लिया, उसमें अगर आपको प्रॉफिट चाहिए तो आपने 100 रुपीज़ और डाल दिया एज अ प्रॉफिट, तो 1,100 चल 1,500 कौन खरीद रहा है 1,500 की चप्पल? कौन? वैसे तो मैं कहना चाहता हूँ बिकॉज सेफ्टी फर्स्ट। सेफ्टी फर्स्ट, सही बात है आपकी। लोग वो नहीं देखेंगे। आपने जो जूते पहने वो कितने के खरीदे? स्कूल शूज है, ये 500 स्कूल शूज है। सेफ्टी के लिए शूज क्यों नहीं ले सकते? मतलब ये जो लड़कियां जो रहती है वो मुझे लग रहा है आपको ये प्रोजेक्ट पसंद आया कि नहीं? प्रोजेक्ट आपका बहुत सही है। ये मैंने घर पे बनाया, इसलिए मुझे इस शू मैन्युफैक्चर की नॉलेज नहीं। वो समझ में आ गया आपका ये जो प्रोडक्ट, लेकिन ये बहुत सही है। लेकिन अगर देखा एज अ एम्पावरमेंट टुवर्ड्स द गर्ल, ये बहुत अच्छा प्रोजेक्ट है, क्योंकि एट दिस मोमेंट जो जिस हिसाब से रेप केसेस और जिस हिसाब से एम्पावरमेंट बढ़ रही है बॉयज़ की, या फिर वी कैन से अनसिक्योरिटी जो बढ़ रही है गर्ल्स की, उसके लिए कुछ करना चाहिए। बट दैट्स अ वेरी प्रीटी गुड लाइक प्रोजेक्ट। बट इसमें 3 बाय फैक्टर्स आ रहे हैं। पहला अफोर्डेबिलिटी, उसका जवाब आपने दे दिया है।
सेकंड, ये लोगों तक कैसे पहुंचेगा? आपने बताया कि शू फैक्ट्री में लेके जाके इसको डिस्ट्रीब्यूट कर सकते हैं। चलो हो गया क्या सर? थोड़े प्रश्न विचारो थे। हाँ निकलना है, चलो कैसे? और थर्ड, विल पीपल एक्सेप्ट इट? मेन फैक्टर है विल पीपल एक्सेप्ट इट, क्योंकि कोई भी प्रोडक्ट को अगर लाना है, ऐसा नहीं कि भाई मैंने ये बोतल बनाई, इसमें मैंने लाइटिंग लगा दी, बस ये लो भाई मेरा प्रोडक्ट, ऐसा नहीं होता। योर क्वेश्चन सो गुड, आई लाइक योर क्वेश्चन। लेकिन मुझे क्या कहना है, आपको बहन है? नहीं। ओके, माँ होगी? यस। क्या आपने आपके माँ के लिए कोई सिक्योरिटी गार्ड लगाया है? नहीं। ओके, हम मान लें कि आपने लगाए, लेकिन मैंने नहीं लगा क्योंकि मैं मिडिल क्लास हूँ। मैं भी मिडिल और क्लास हूँ। 90% people in India are middle class. I want to say, if this is work like a security guard, then you will, क्या आप इसे आपके माँ या फिर बहन को देंगे? सिक्योरिटी के लिए, हाँ, ऑफ कोर्स। इसलिए मैंने तो आपको ये भी सवाल पूछा, पेपर स्प्रे किस काम का है? पेपर स्प्रे, हाँ, लेकिन ये फटाक से काम करता है। इसके भाई ऐसा ले भाई झटका ले। हाँ, लेकिन पेपर स्प्रे चेन खोलो, हाथ डालो, इसमें नहीं है, दूसरा चेन खोलो, हाथ डालो, इसमें मिल गया, तब तक टाइम खत्म हो जाएगा। ये फटाक से काम करता है। ऐसे कुछ बुला भैया क्या है?